सुरक्षित वातावरण देणे ही शासनाची जबाबदारी. सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वंदना. मुलींना शिक्षणासाठी आणि जगण्याचे मार्ग निवडण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण आजही सरकार निर्माण करत नाही, असे प्रतिपादन दीपाली वंदना यांनी केले. महाअनीस पनवेल शाखेने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाअनीस पनवेल शाखेतर्फे दिला जाणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कार्य गौरव पुरस्कार नवी मुंबईतील शांता खोत यांना देण्यात आला. शांता खोत या नवी मुंबईत वंचित घटकांसाठी काम करत आहेत. कचरा वेचणारे, भीक मागणारे मुलांच्या शिक्षणापासून घर हक्कापर्यंत काम करत आहेत. घर हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. या कार्यानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीपाली वंदना, ऊर्जा ट्रस्ट मुंबई या होत्या. लिंगभाव विषमतेचे स्त्रियांच्या जगण्यावर होणारे परिणाम, त्यातील सरकारची भूमिका काय असावी याविषयी त्यांनी परखड मांडणी केली. पुरस्काराविषयी मनोगत व्यक्त करताना शांता खोत म्हणाल्या, हा पुरस्कार माझ्या संपूर्ण युवा संस्था टीमचा आहे. एका खेडेगावातून मुंबईत आल्यावर समाजासाठी काम करावं वाटलं आणि कामाला सुरुवात केली. डॉक्टर दाभोळकरांसारख्या विवेकी माणसाच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे. यावेळी शाखेतर्फे जेंडर फेअरचे आयोजन केले होते. जेंडरप्रमाणे कामाची अनैसर्गिक विभागणी झालेली असते, मात्र सर्वच कामे सर्व करू शकतात हे विविध कामांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष कृतीतून दाखवले जात होते. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सहभाग कार्यवाह पूजा हिने केले, तर निवेदन प्रियांका हिने केले. आभार कार्याध्यक्ष तनुश्री हिने मानले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल.